काय याचं काय झालं? सीमा प्रश्नाच्या बाबतीत पण किती वर्ष खोळंबवलाय हो विषय, किती वर्ष चालू आहे तो विषय, त्याच्याबद्दल कोणी काय बोलत नाही. मध्येच सीमा प्रश्नातल्या तिथे असलेल्या आपल्या मराठी बांधवांची राजकारणासाठी शिडी करायची, वर जायचं, पण प्रश्न नाही सोडवायचा. मी ज्यावेळेला या गोष्टी बोलतो, आणि एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो, मी बागेच्या पुण्याला पण सांगितलं, तुम्हाला पण सांगून ठेवतो, हे जे सगळे स्वतःला जे उत्तर भारतीय नेते, उत्तर भारतीय जे करत असतात, हे युपी बिहारचे, हे उत्तर भारतीय नाहीत. कारण उत्तर भारतामध्ये पंजाब पण येतो, हरियाणा पण येतो, हिमाचल पण येतो, काश्मीर पण येतं, सगळे येतात, सगळे प्रांत येतात. तिथूनही जे इथे राहणारे जे अनेक वर्ष आहेत त्यांच्याबद्दल माझं म्हणणं नाही, पण हे लोंढे हे थांबवले गेलेच पाहिजेत. आज त्यांच्याबद्दल ज्यावेळेला मी बोलतो त्यावेळेला मी देश तोडायला निघतो. अरे मग ज्यावेळेला आपण सीमा प्रश्नाबद्दल बोलतो, मग मी सहज म्हणून एक प्रश्न विचारतो, कर्नाटक कुठे आलं? देशातच ना. कर्नाटक जर या देशामध्येच येतं तर मग तिथे एखादा प्रांत राहिला काय नाही राहिला काय? तेव्हा तो आपल्याला लागतो की नाही? कारण ती आपली माणसं आहेत, ती आपली मराठी माणसं आहेत. ती विभाजनाच्या वेळेला त्यावेळेला तिकडे राहिली, ती आपल्याकडे आली पाहिजे. त्याच्यासाठी या महाराष्ट्रामध्ये असंख्य लढे झाले, ते आपण मागतोच ना. त्याचा काही देश तोडण्याशी संबंध नसतो. तसाच हा महाराष्ट्र, या महाराष्ट्र इतर कुठच्या गोष्टीने वाया जाऊ नये, इतरांचे लोंढे येऊ नयेत. बाबांनो, हे आपापल्या ठिकाणी येऊन आपापले मतदारसंघ उभा करतायत. आज महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही बघा, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आज 3 ते 4 मंत्री याच उत्तर प्रदेशमधले आहेत. उद्या हे ठाण्यात होणार, उद्या हे मुंबईत होणार, हे अशा आतमध्ये घुसणार. म्हणून मी हे फक्त आपल्याला सतत सांगतोय, सावध राहा, सावध राहा. या महाराष्ट्राचे आपले राजे होऊन गेले 1294ला. मी किती वेळा हा किस्सा सांगतो. मला कधी कधी असं वाटतं ना, तर आपण अजून तिथेच आहोत, तोच विचार करतोय. लोकांना असं वाटतं मी राजकीय पक्ष काढलाय, हा कोणाची तरी मतं खाण्यासाठी काढलाय. अरे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणाची मतं खाण्यासाठी काढलेला पक्ष नाही, मी महाराष्ट्राचं मत मांडण्यासाठी काढलेला पक्ष आहे तो. या असली कोणाची भाडगिरी मी कधी केली नाही आणि करणार पण नाही. मी जर जे म्हणतोय ते जर या राज्यकर्त्यांनी आणि या विरोधी पक्षांनी जर ती गोष्ट करून टाकली, मी पक्ष बंद करून टाकेन. हा असला सत्तेसाठी राहणारा राज ठाकरे लाचार नाहीये. पण मला माहिती आहे होणार नाही यांच्याकडनं. 60 वर्ष नाही झालं यांच्याकडनं, आत्ता होणार. नेहमी एक उदाहरण सांगतो. आमचे रामदेवराव यादव, आमचा राजा देवगिरी किल्ल्याचा, ज्या देवगिरी किल्ल्याचं वर्णन बाबासाहेब पुरंदरेंनी एका वाक्यामध्ये इतकं अप्रतिम करून ठेवलेलं आहे की तो किल्ला, त्या किल्ल्याच्या भोवती असलेला खंदक, त्या किल्ल्याचं वर्णन बाबासाहेबांनी एका वाक्यात असं केलंय की सीतेच्या हृदयामध्ये रावणाला शिरणं जेवढं कठीण होतं, तेवढं देवगिरी किल्ल्यामध्ये मोगलांना शिरणं कठीण होतं. म्हणजे विचार करा किती कठीण होतं. त्याच देवगिरी किल्ल्यावरती 1293-94ला आमचा तो अल्लाउद्दीन खिलजी आला, सपाट करून गेला. आमच्या राजाला खंडणी द्यावी लागली. आणि त्याहून सगळ्यात मोठा अपमान कोणता, तर आमच्या राजाला त्याची मुलगी त्या अल्लाउद्दीन खिलजीला द्यावी लागली. आमची महाराष्ट्राची राजकन्या ही त्या अल्लाउद्दीन खिलजीला द्यावी लागली. त्यावरती खंडणी कायमची. यापुढे परत लढता लढता त्याचा मुलगाही गेला, तोही गेला. वरती जेव्हा लपला, त्याला वरती दिसलं गोण्यांमध्ये फक्त मीठ आहे, म्हणजे आतल्यात परत फितुरी. हेच आमचं राज्य या अल्लाउद्दीन खिलजीने अगदी मुठभर लोकांनिशी जिंकलं. आणि हे राज्य आमचं त्याच्या हातामध्ये निघून गेलं. कारण काय? एकमेव कारण, दुसरं तिसरं कारण पण नाही. आमचा राजा बेसावध राहिला.
एकदा बेसावध राहण्याची काय किंमत मोजावी लागते ही महाराष्ट्राने ह्याच्या अगोदर एकदा बघितलेली आहे. अरे परत बघायची आहे का रे? अरे ते तर हातामध्ये तलवार घेऊन येत होते समोरचे, तरी महाराष्ट्र त्यांच्या हाताखाली गेला. हे तर शत्रू आम्हाला दिसतच नाहीये, पण कळतायत तरी आम्ही वळत नाही आहोत. नॅशनल इंटिग्रेशन, राष्ट्रीय एकात्मतेचे धडे फक्त महाराष्ट्राला द्यायचे. जर ही भारतीय रेल्वे जर या देशाची असेल तर त्याच्यामध्ये फक्त बिहारचीच माणसं का भरली जातात? ह्याला काय नॅशनल इंटिग्रेशन म्हणतात? ह्याला काय राष्ट्रीय एकात्मता म्हणतात? प्रत्येक राज्यामधली तिकडची तरुण जी मुलं आहेत, तिकडचे बेरोजगार तरुण आहेत, यांना जर तिकडे नोकऱ्या मिळाला तर हा राष्ट्रीय एकात्मतेचा विषय, तो राष्ट्रीय एकात्मतेचा विजय. हेच तर मी सांगतोय. म्हणून या सगळ्या गोष्टींकडे कुठे बेसावत राहू नका. नुसतं राज ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ ने प्रश्न सुटणार नाहीत. राज ठाकरेच्या जय जयकाराने हे प्रश्न तुमचे सुटणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला सतत जिवंत राहावं लागेल. जिवंतचा अर्थ लक्षात घ्या. जिवंत माणसं तेव्हा पण होती. बाबासाहेबांचं एक उत्तम वाक्य आहे त्याच्याबद्दलचं की 350 वर्षापूर्वी महाराजांच्या जन्माच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये कोण होती फक्त जिवंत प्रेत. आपण बघू शकतो, आपण पाहू शकतो, आपली व्यथा आपण मांडू शकतो, आम्हाला राग येऊ शकतो, आम्ही उसळू शकतो, आम्ही तसे शांतही राहू शकतो. ही भावना तुमची त्यांना सगळ्यांना समजली पाहिजे, देशातल्या लोकांना समजली पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहणं, एक मराठी म्हणून एकत्र राहणं हे अत्यंत गरजेचं आणि आवश्यक आहे. हेच सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो. जेव्हा केव्हा निवडणुका लागतील त्यावेळेला बघू, त्यावेळेला. पण आताही मला ज्यावेळेला ही सगळी अटक झाली, या सगळ्या गोष्टी घटना घडल्या, आपण सगळेच अनेक जण रस्त्यावरती आलात. अनेकांना लाठ्या लागल्या असतील, अनेकांना काठ्या लागल्या असतील, अनेकांना तडीपाऱ्या झाल्या असतील, अनेकांना जेल झाली असेल. मला समजतच नाही तुमचं मी ऋण कसं फेडायचं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, काही संपलेलं नाही. तुम्ही सतत जागता पारा दिला गेलाच पाहिजे महाराष्ट्रावरती. तो थांबता कामा नये. विनाकारण कोणाच्याही वाटेला आपण जायचं नाही. पण मराठी माणसाचं नुकसान होतंय, मराठी भाषेचं नुकसान होतंय, महाराष्ट्राच्या अस्मितेचं नुकसान होतंय. हे जिकडे जिकडे दिसेल तिकडे तुम्ही मला दिसलेच पाहिजेत. प्रत्येक वेळेला काही दगडधोंडे घेतले पाहिजे अशातला काय भाग नाही. पण याच्यासाठी तुम्ही सतत जागता पहारा या महाराष्ट्रावरती द्यावा, एवढी एक इच्छा व्यक्त करण्यासाठी म्हणून मी आज इथे ठाण्यामध्ये आलो. निवडणुका ज्यावेळेला येतील त्यावेळेला आपल्यासमोर येण्याची संधी मला मिळेलच. त्यावेळेला उर्वरित सगळ्या विषयांवरती मी आपल्याशी बोलीनच. पण आज आपण इतक्या मोठ्या संख्येने सगळेजण इथे आलात त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. असंच प्रेम, ह्याच गोष्टी सतत माझ्या मागे, माझ्या पक्षाच्या मागे राहू द्यावेत. एक जाता अजून एक नम्र विनंती, जाताना सगळ्या जणांनी अत्यंत शांतपणे घरी जायचं आहे. सगळ्यांनी शांतपणे घरी जायचं आहे. कुठेही कोणत्याही प्रकारची गडबड होऊ देऊ नका. समोरच्यांना जे हवंय ते आपण नाही द्यायचं, आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं, एवढं नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे असल्या कुठल्याही गोष्टींच्या भानगडीत आपण न पडलेलं बरं. शांतपणे नीट घरी जावं. महिलांना सर्वप्रथम आपण जाण्याची संधी द्यावी एवढी एक विनंती करतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय आपण बघितलं की संध्याकाळी सुरू झालेली राज ठाकरेंची सभा संपत आलेली आहे. त्यांचं भाषण आता संपलेलं आहे. विविध प्रकारचे मुद्दे त्यांनी पुन्हा इथे उपस्थित केले होते. आपण बघितलं की हजारोंची गर्दी त्यांचे विचार ऐकण्यासाठी इथे जमलेली होती आणि त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. यामध्ये त्यांनी केंद्रातल्या मराठी नेत्यांवर खूप घणाघाती टीका केली. त्याच्याबरोबरच त्यांनी माझा जय जयकार नको असंही त्यांनी म्हटलं एका ठिकाणी. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे जे नेते आहेत त्यांनी जे भांडवल केलेलं आहे मतांसाठीचं त्याच्यावरही त्यांनी घणाघाती टीका केलेली आहे. आणि या राज ठाकरेंच्या भाषणातल्या इतरही मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. पण आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. फॅमिली मेंबर क्रमांक 2 कांता मामी. राजकारणाचा यशस्वी